नमस्कार. उर्मिलाच किचनमध्ये आज मी तुम्हाला मस्त असे कुरकुरीत कारल्याचे काप बनवून दाखवणार आहे. तर त्यासाठी इथं मी एक हिरवं मोठं कारलं घेतलेलं आहे. आता त्याचा मागचा आणि पुढचा भाग कट करून घ्यायचा आणि या कारल्याचे आपण मीडियम साईजचे असे काप बनवून घेणार आहोत. तर इथं मी सगळं कारलं असं कट करून घेतलेलं आहे. आता या कारल्याचा मधला बियाचा जो भाग असतो तो देखील मी चाकूने असा काढून घेणार आहे. कारल्याच्या बिया काढल्यामुळे कारली आपली मस्त कुरकुरीत अशी तळली जातात आणि दाताखाली बिया कचकच अशा लागत देखील नाहीत. तर इथं सगळ्या कारली मी अशी बिया काढून घेतलेली आहेत. आता त्यामध्ये टाकूया थोडंसं मीठ आणि हे मीठ कारल्याला व्यवस्थित असं आपण चोळून घेणार आहोत. आता हे 15 मिनिटासाठी मी बाजूला ठेवून देणार आहे. मीठ लावल्यामुळं कारल्याला पाणी सुटतं. तर तुम्ही ही कारली अशीच घट्ट पिळून घेतली तरी देखील चालतील, पण मी यामध्ये थोडंसं पाणी टाकून ही कारली व्यवस्थित अशी परत एकदा धुवून घेतलेली आहेत आणि आता घट्ट पिळून एका प्लेटमध्ये हे कारलं मी काढून घेत आहे. असं केल्यामुळे कारल्याचा कडवटपणा थोडासा कमी होतो. आता या कारल्यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत. तर इथं मी थोडीशी हळद टाकलेली आहे, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ. यामध्ये आता टाकूयात थोडासा लिंबाचा रस. तर लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही आमचूर पावडर टाकली तरी देखील चालेल. आता यामध्ये टाकूयात 1 चमचा बेसन पीठ आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर. आता हे सगळं कारल्याला आपण व्यवस्थित असं लावून घेणार आहोत. तर पिठाचं व्यवस्थित असं कोटिंग कारल्याला लागलं गेलेलं आहे. आता आपण ही कारली फ्राय करून घेऊयात. तर पॅनमध्ये इथं मी तेल गरम करून घेतलेलं आहे. आता एक एक करून कारल्याचे काप यामध्ये ठेवायचे आणि दोन्ही साईडनी मस्त असे आपण हे कुरकुरीत असे फ्राय करून घेणार आहोत. एका साईडनी चांगले तळले गेले की दुसरी साईडसुद्धा आपण व्यवस्थित अशी तळून घेणार आहोत. तर मस्त कारल्याचे कुरकुरीत काप इथं तयार झालेले आहेत. अगदी 10 मिनिटात आपले कारल्याचे काप इथं तयार झालेले आहेत. एका प्लेटमध्ये मी इथं काढून घेतलेले आहेत. तर तुमचा विश्वासच बसणार नाही की कारल्याचे काप इतके छान लागू शकतात. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या उर्मिलाच किचन या चॅनलला सबस्क्राईब करा.